नांदेड जिल्ह्यात युती व्हावी यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या 4 आमदारांनी केले। तिन्ही आमदार माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्या घरी दोनदा जाऊन आले आणि जिथं सेनेचा आमदार आहे तिथं 60% जागा आणि बाकी ठिकाणी 20% जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला, परंतु त्यांनी सांगितलं की एकही जागा देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं ही युती तुटलेली आहे आणि नाईलाजाने कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा मनभेद या निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे। आमचे तिन्ही आमदार विधानसभेमध्ये त्यांच्या घरी दोनदा हा सगळा प्रस्ताव घेऊन गेलेले होते आणि मी खरं म्हणजे त्यांना सांगितलं होतं जाण्याच्या पूर्वी आपण लेखी स्वरूपात प्रस्ताव घेऊन जा आणि मीडियासमोर जा, म्हणजे काय जी वस्तुस्थिती लोकांना सुद्धा कळेल खरं खोटं आहे। परंतु जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं युती करायची नाही आणि पैशाचा वापर करून कार्यकर्ता जमात नष्ट करायची हा प्रयोग अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि तोच प्रयोग या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे। काही दिवसांत 100% कारणीभूत चव्हाण साहेबच आहेत, कारण कसं आहे की मी म्हणेल तसंच जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षानं चाललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांची सातत्यानं राहिलेली आहे। प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत। शिवसेनेसारखा पक्ष आज नांदेड जिल्ह्यामध्ये 4 आमदार आम्ही जवळपास त्यांच्या बरोबरीमध्ये आहोत आणि सातत्याने शिवसेनेचे 3-4 आमदार इथे राहिलेले आहेत। त्यामुळं सन्मानपूर्वक जर युती झाली असती 20% जागा म्हणजे जागाच किती आहेत, 4-5 जागा आम्ही मागितल्या होत्या, त्या जर दिल्या असत्या वेगळं चित्र आज निर्माण झालं असतं आणि कार्यकर्त्यांना एक बळ मिळालं असतं। आता हे कार्यकर्त्यांच्या आजच्या निवडणुका होऊन जातात, परंतु याचे वाद हे आयुष्यभर राहतात आणि त्याचे परिणाम हे कार्यकर्त्यांना भोगावे लागतात। आमच्या निवडणुका असतात त्यावेळेस आम्ही युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या वेळेस युती तोडायची, हे काही बरोबर नाही। शेवटच्या बाबतीत मला त्यांचा अनुभव गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण आमचे आमदार सर्व नवीन होते, त्यांनाही तो अनुभव आलेला आहे। बाबूरावजींनी सुद्धा सन्मानपूर्वक त्यांना हातगावमध्ये जागा दिल्या, परंतु परवा बाबूरावजींनी स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांचा घात कशा पद्धतीनं चालला आहे, तर आमदारांना सुद्धा अनुभव आलेला आहे। त्यामुळं पक्षाची जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद निश्चितच कार्यकर्त्यांच्या रूपानं ताकद आहे, तेव्हा कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने निश्चित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।